नमस्कार. पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण आषाढी एकादशी स्पेशल तोंडात टाकताच विरघळणारी मऊसूत आणि टेस्टी अशी उपवासाची बर्फी बनवणार आहोत. आज आपण ही उपवासाची बर्फी बनवण्यासाठी दूध पावडर, साबुदाणा, शेंगदाणे कशाचाही वापर करणार नाही. अगदी कमी साहित्यामध्ये टेस्टी अशी ही उपवासाची बर्फी बनवून तयार होते. उपवासाची बर्फी बनवण्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडे पाणी घालायचे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचे आहे. तरी ते मी सुरुवातीला 1 लिटर फुल क्रीम दूध ओतलेले आहे व नंतर मी अर्धा लिटर फुल क्रीम दूध व त्याची साई देखील कढईमध्ये ओतली. कढईमध्ये दूध ओतल्यानंतर आपल्याला उलटण्याच्या साहाय्याने दूध मिक्स करत राहायचे आहे व गॅसची फ्लेम आपल्याला कमी ते मध्यम ठेवायची आहे आणि आपल्याला हे दूध उकळवून घ्यायचे आहे व दूध उकळत असताना आपल्याला उलटण्याच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने ते दूध सतत ढवळत राहायचे आहे, म्हणजे दूध वरती येणार नाही. व कमी ते मध्यम गॅसवरती आपल्याला हे दूध उकळवून घ्यायचे आहे. तरी ते दुधाला उकळी आलेली आहे. आपल्याला हे दूध सतत मिक्स करत राहायचे आहे. दूध कढईमध्ये ओतण्याच्या अगोदर थोडेसे पाणी ओतल्यामुळे दूध कढईला चिटकत नाही, यासाठी आपल्याला दूध ओतायच्या अगोदर कढईमध्ये थोडेसे पाणी घालायचे आहे व नंतरच कढईमध्ये आपल्याला दूध ओतायचे आहे आणि कमी ते मध्यम गॅसवरती आपल्याला हे दूध आटवून घ्यायचे आहे. तुम्हाला जर गोड पदार्थ खायला आवडत असतील तर नेहमीच उपवासाला शेंगदाण्याचे किंवा मखाण्याचे लाडू बनवण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस ही खवा बर्फी बनवू शकता. ही खवा बर्फी खायला खूपच टेस्टी लागते व अगदी कमी साहित्यामध्ये ही खवा बर्फी बनवून तयार होते. तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता. तरी ते साधारणतः दूध निम्मे आटलेले आहे. अजून निम्मे दूध आपल्याला आटवून घ्यायचे आहे. दूध आपल्याला कमी ते मध्यम गॅसवरतीच आटवून घ्यायचे आहे आणि दूध आटवत असताना आपल्याला ते चमच्याने किंवा उलटण्याने सतत ढवळत राहायचे आहे, म्हणजे ते कढईला खाली चिटकणार नाही किंवा ते जास्त वरती देखील येणार नाही. जर आपण दूध फुल गॅसवरती आटवले तर दूध वरती येऊ शकते व ते खाली कढईला देखील चिटकू शकते. यासाठी आपल्याला दूध कमी ते मध्यम गॅसवरतीच आटवून घ्यायचे आहे, म्हणजे दूध कढईला खाली चिटकणार नाही. व कढईच्या कडेने आलेली साई देखील आपल्याला चमच्याने काढायची आहे आणि ती देखील आपल्याला दुधामध्ये मिक्स करत राहायचे आहे. तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता. दूध संपूर्णपणे आटलेले आहे व त्याचा खवा बनून तयार झालेला आहे. नंतर आपल्याला खव्यामध्ये साखर घालायची आहे. तरी ते मी अर्धी वाटी साखर खव्यामध्ये घातली आणि ती मिक्स करून घेतली. साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साखर मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक केलेली वेलची पावडर घालायची आहे आणि ती देखील खव्यामध्ये घालून मिक्स करायची आहे. इथे मी 5 वेलची बारीक करून घेतली आणि ती खव्यामध्ये घातली आणि मिक्स केली आणि नंतर अजून आपल्याला कमी गॅसवरती हा खवा आटवून घ्यायचा आहे. साखर घातल्यामुळे खवा पातळ होतो, त्याच्यामुळे अजून आपल्याला कमी गॅसवरती साधारणतः 4 ते 5 मिनिटासाठी हा खवा आटवून घ्यायचा आहे. इथे गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि कमी गॅसवरती हा खवा आटवून घ्यायचा आहे. जर आपण गॅसची फ्लेम मध्यम किंवा फुल केली तर खवा कढईला खाली चिटकू शकतो. यासाठी आपल्याला हा खवा कमी गॅसवरती आटवून घ्यायचा आहे व खवा पूर्णपणे घट्टसर होईपर्यंत आपल्याला कमी गॅसवरती तो आटवून घ्यायचा आहे. तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता. इथे आपला खवा पूर्णपणे घट्टसर झालेला आहे व या खव्याला खूप छान असा रंग देखील आलेला आहे. तरी ते आपले खवा बर्फीचे मिश्रण तयार झालेले आहे व नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर इथे आपले खवा बर्फीचे मिश्रण तयार झालेले आहे. नंतर आपल्याला एका ताटाला तूप लावून घ्यायचे आहे व त्या ताटामध्ये आपल्याला हे बनवलेले खवा बर्फीचे मिश्रण ओतायचे आहे आणि चमच्याच्या साहाय्याने हलकेसे पसरून घ्यायचे आहे व हाताने आपल्याला हे मिश्रण थोडेसे दाबून घ्यायचे आहे व चौकोनी आकारामध्ये आपल्याला हे पसरवून घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे आपल्याला सुरुवातीला चमच्याने हे खवा बर्फीचे मिश्रण पसरवून घ्यायचे आहे.
कारण ते गरम असल्यामुळे सुरुवातीला आपल्याला चमच्याने पसरवायचे आहे व नंतर आपल्याला हाताने हे खवा बर्फीचे मिश्रण प्लेन करून घ्यायचे आहे व चौकोनी आकारामध्ये सेट करायला ठेवायचे आहे। तुम्ही वाटीने देखील हे खवा बर्फीचे मिश्रण प्लेन करून घेऊ शकता। प्लेन करून झाल्यानंतर आपल्याला वरून कट केलेले काजूचे काप घालायचे व नंतर आपल्याला कट केलेले पिस्त्याचे काप घालायचे। काजू आणि पिस्त्याचे काप आपल्याला खवा बर्फीमध्ये दाबून घ्यायचे आहेत व 15 मिनिटांसाठी ही बर्फी आपल्याला थंड व्हायला ठेवायची आहे। 15 मिनिटांनंतर आपल्याला ही बर्फी फ्रीजमध्ये 1 ते 2 तासासाठी सेट व्हायला ठेवायची आहे व नंतर आपल्याला ही बर्फी फ्रीजच्या बाहेर काढून कट करून घ्यायची आहे। तर इथे मी अर्ध्या तासानंतर ही बर्फी फ्रीजच्या बाहेर काढलेली होती। माझा मुलगा बर्फी मागत होता, त्याच्यामुळे मी अर्ध्या तासानंतरच ही बर्फी फ्रीजच्या बाहेर काढली आणि कट करून घेतली। तुम्ही 1 ते 2 तास ही बर्फी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवू शकता, म्हणजे बर्फी छान अशी सेट होते। नंतर आपल्याला चौकोनी आकारामध्ये बर्फी कट करून घ्यायची आहे व कडेच्या कडा आपल्याला साईडला काढून ठेवायच्या आहेत आणि नंतर आपल्याला बर्फी एका प्लेटमध्ये काढून ठेवायची आहे। तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता। इथे आपली खूप टेस्टी अशी खवा बर्फी बनवून तयार झालेली आहे। ही बर्फी बनवण्यासाठी आपण मार्केटमधून खवा विकत न आणता घरच्या घरी फ्रेश दुधापासून खवा बनवलेला आहे, त्याच्यामुळे या बर्फीची टेस्ट खूप छान लागते। आषाढी एकादशीला जर तुम्हाला गोड पदार्थ बनवायचे असतील व नेहमीच बनवले जाणारे शेंगदाणा लाडू आणि साबुदाणा खीर बनवायची नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने खवा बर्फी बनवू शकता। ही खवा बर्फी खायला खूपच टेस्टी लागते आणि बनवायला देखील ही खवा बर्फी खूप सोपी आहे, कोणीही बनवू शकेल अशी ही रेसिपी आहे। अगदी कमी साहित्यात बनणारी, उपवासाला चालणारी व खायला खूपच टेस्टी लागणारी अशी ही खवा बर्फीची रेसिपी आहे। तुम्हाला ही खवा बर्फीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।